कंप्लेंट करणारच आहो, कारण तुमच्या लोकांना सरकारी पगार भेटून आला ना। इथं माझा सोडा पण वयोवृद्ध इथं पुरुष उभा होता, कुठे गेले ते आप्पा? हा, गाडी चालू झाली होती, फक्त आम्ही गेट वाजवल्यावर त्याने थांबवली नाही, बाकीच्या मागच्या सीटा खाली होत्या म्हटलं। हे अकोट बस स्टँड आहे, हे बघा, हे जिथं मी उभी आहो हे अकोट बस स्टँड आहे। इथं बोगळ कारभार चालू आहे। आता इथं एक बस निघाली आणि मी इथं आली माझ्या सासऱ्यांना बसून द्यायला, माझ्यासोबत एक म्हातारे पण होते। आम्ही दोघांनी त्या गाडी वाजवली, थांबा म्हटलं, तर जे कंडक्टर आणि ड्रायव्हर होते त्यांनी डायरेक्ट सांगितलं की बसमध्ये जागा नाही। वास्तविक पाहता बसमध्ये जागा होती, या लोकांना सरकारी पगार भेटते म्हणून या लोकांच्या गाड्या थांबवणं जीवार येते। आपण पळत आलो तर जागा होती? हो, जागा होती, कंडक्टरने थांबवली नाही, 3 वेळा गेलो मी त्याच्याजवळ। तुम्ही थांबवली? मी थांबवली ना? काय म्हणे तो? नाही, जागा नाही म्हणे, थांबवली नाही। आम्ही दोघं त्या गाडीजवळ पळत गेलो, त्या कंडक्टरनं गाडी थांबवली नाही। त्याचं असं म्हणणं होतं की बसमध्ये जागा नाही, तो आमचा प्रॉब्लेम आहे। कंट्रोलर तर त्याची धौस दाखवून राहिला, तो म्हणते कंप्लेंट या म्हणते, तुमच्या ज्यानं काय होते डीएम जोड जायचं ना आपल्याला, चल होऊ दे। हा, यायले सरकारी पगार भेटणं तो आमचा प्रश्न आहे, तो नागरिकांचा प्रश्न आहे। आम्हाला बसमध्ये उभं जायचं आहे की बसून जायचं आहे? हे अकोट बस स्टँड आहे, हे तुम्हाला सरकारी पगार भेटते याचा अर्थ हे नाही आहे तुम्ही तुमची मनमानी करून घेणार आहे। आणि हा व्हिडिओ तर प्रसारित होणार आहे, नागरिकांनाही त्रास होतो या गोष्टीचा की बसमध्ये, तो आमचा नागरिकांचा प्रश्न आहे। आम्हाला पैदल जायचं आहे, उभं जायचं आहे, कसं जायचं तो आमचा प्रश्न आहे, बरोबर ना काका? बसमध्ये जागा असल्या त्याचं काम होतं ना बस थांबवणं, त्याच्या घरची बस आहे काय? तो आमचा प्रश्न आहे ना, आम्हाला बसून जायचं की उभं जायचं आहे? एखाद्या माणसाला अर्जंट असली तर तो उभाही जाते ना, आम्ही का त्याला सीट मागितली होती का? जागा पूर्ण सीट खाली होत्या मागच्या, त्या व्यक्तीनं गाडी थांबवली नाही आणि तो काय म्हणते कंट्रोलर तुमच्या ज्यानं काय होते तर करून घ्या, म्हणजे याला पगार भेटतात ना, काय होते तर करून घ्या म्हणते तुम्ही, म्हणजे आपण मॅट भांडणं करून आली मी। ह्या लोकांना आपण बस स्टँडच्या अंदर गाडी आहे तर त्याचं थांबवणं काम आहे ना। हा, त्या कंडक्टरनं बस स्टँडच्या अंदर गाडी होती, मागच्या 2 सीटा, ते लंबी सीट असते ना ती पूर्ण खाली होती, समोरच्या 2 सीटाही खाली होत्या, मग त्याचं काम होतं ना थांबणं। काही बस स्टँडच्या बाहेर गाडी निघाली नव्हती, हा, काही रस्त्यात मेल्याला गाडी थांबवून होतं म्हटलं, तुम्हाला म्हणते तू याच्यानं काय होतं तर करून घे, मग मी त्याचा व्हिडिओ काढून घेतला, करतो म्हटलं काय करायचं आहे, बरोबर आहे की नाही? मला सांगा आता तुम्ही, हा, या लोकांना भेटते सरकारी पगार, नागरिकाले हे लोक कमी लेखतात, यायला वाटते हां नागरिक असता आहे, अरे बाबा तुम्हाला काय ओझं अतून ततीच नेऊन टाकणं आहे ना, काय डोक्यावर तर नेणं नाही आहे। तो प्रश्न आमचा होता, आम्हाला झोपून जायचं आहे, उभं जायचं आहे की बसून जायचं आहे सीटवर? कृपया सर्व 20 ग्राहकांनी याची नोंद घ्यावी। बरं, ठीक आहे, काही वादा नाही, भरून देऊ। तर नमस्कार, मी आता सकाळी 10:40 आज तारीख आहे 29 मार्च 10:40 ते 10:50 एक गाडी गेलेली आहे अकोट ते अकोल्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्याचा शेवटचा नंबर आहे 40, बरोबर? तर ते मी त्यांचा व्हिडिओ पण काढणार होती, परंतु झालं असं की नेमका मी व्हिडिओ चालू केलाच आणि माझ्या मिस्टरांचा कॉल आला की बाबा गाडी भेटली का म्हणून, आणि तेवढ्यातच ती गाडी बस स्टँडच्या बाहेर गेली। तर मला हा व्हिडिओ शूट करण्याचं एकच कारण की एसटी महामंडळ, ते ड्रायव्हर असो, वाहक असो की चालक असो, यांना काही जे नागरिक असतात यांना डोक्यावर उचलून न्यावं लागत नाही, आणि नागरिकांना नेणे हे त्या लोकांची जबाबदारी आहे, कारण त्याच्यामुळेच तुम्हाला पैसा मिळतो, त्याचाच पगार तुम्हाला दिला जातो, बरोबर? काही तुम्हाला आम्ही रस्त्यात उभी गाडी करायला लावली नव्हती की जिथं बस स्टँड नाही, काही नाही, अशा ठिकाणी जर तुम्हाला कोणी मदत मागत असेल तर तुम्ही गाडी उभी करू नका जिथं बस स्टँड नाही आहे तिथं नाही, परंतु बस स्टँडच्या आत गाडी होती, आणि असं नाही की बस स्टँडच्या बाहेर निघाली होती, बस स्टँडच्या आत गाडी होती, आणि जो चालक होता ना त्याने गाडी चालू केली, वाहक होता त्याने गेट बंद केलं, तेवढ्यात माझ्या अगोदर एक वयोवृद्ध
आप्पा होते, तर त्यांनी बोलले की बाबा मला बसायचं आहे, दार उघडा. तर त्यांनी दार तर उघडलंच नाही, ते बोलले की बसमध्ये जागा नाही आहे. बरं ठीक आहे, जागा नाही आहे तरीसुद्धा उघडणं तुमचं काम होतं. कारण कसं आहे, एखाद्याला इमर्जन्सी असते, कोणाला लग्नाला जायचं असते, कोणाचा पेशंट असते, तर कोणाला खूप इमर्जन्सी काम असते, त्याच्यामुळे तो व्यक्ती उभं राहून पण जाऊ शकतो ना बसमध्ये. तर तुमचं उघडणं काम होतं, बरोबर. त्याच्यानंतर मी बघितलं की मागच्या सीट खाली होत्या, जे सगळ्यात लास्टची जी मोठी सीट असते 8 सीटची, ते सीट पूर्ण खाली होते, प्लस त्याच्या समोरच्या 2 सीटा पण खाली होत्या. तरीसुद्धा त्या व्यक्तीने बसचं दार उघडलं नाही. नंतर ती गाडी अशी पद्धतीने बाहेर निघाली आणि ती गोष्ट सांगण्यासाठी मी कंट्रोलरकडे गेली आणि त्यांना मी सांगितलं की बाबा आम्ही इथं उभे होतो आणि त्या व्यक्तीने गाडी थांबवली नाही. तो कंट्रोलर म्हणते तुम्ही गाडी निघाल्यानंतर थांबवली. अरे निघाल्यानंतर कशी थांबवली, आम्ही बसस्टँडच्या आतच गाडी होती, बसस्टँडच्या आत गाडी होती, तेव्हा त्याच्यामुळे तुम्हाला थांबवायचं काम होतं, परंतु तुम्ही थांबवली नाही. कंट्रोलर मला म्हणते तुम्हाला काय करायचं तर तुम्ही करून घ्या. म्हणजे या लोकांचा मनमानी कारभार चालू आहे, बरोबर. यांना फाटा असल्यावरही फाटा दिसत नाही, बस थांबा असल्यावरही काही वाहक आणि चालक बस थांबत नाही. कारण माझ्यासोबत असं भरपूरदा झालेलं आहे. आमच्या इथं हे दर्यापूर रोडला बसस्टँड आहे, तिथंसुद्धा डायरेक्ट म्हणजे बसस्टँडवरून गाडी येते ना, अमरावती गाड्या त्या थांबत नाही, एखादीच बस थांबते नाही तर सरळ जाऊ देतात. असे पण इथं प्रकार चालू आहे. तर मला या व्हिडिओमार्फत एकच सांगायचं आहे, एस.टी. महामंडळ त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा की या लोकांना नागरिकांच्या भरोशावरच पैसे जमा होऊन तुम्हाला मिळतात, त्याच्यामुळे एक नागरिकाला तुम्ही सेवा देत नाही. माझं तर काही नाही, पण वयोवृद्ध होते, माझे सासरे पण वयोवृद्ध होते आणि तो व्यक्ती पण वयोवृद्ध होता, जो तुम्हाला विनवणी करत होता की बस थांबवा, परंतु तुम्ही थांबवली नाही. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. किंवा मला असं नाही म्हणायचं आहे की त्यांच्यावर कारवाई चांगली झाली पाहिजे, परंतु एस.टी. महामंडळ अकोट एस.टी. महामंडळपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. निदान त्या कंट्रोलर आणि जो वाहक आणि चालक आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की भविष्यात त्यांनी अशी चूक करू नये. कारण बसमध्ये उभं जायचं, झोपून जायचं, बसून जायचं, तो प्रॉब्लेम नागरिकांचा आहे. ते बघतील, हो बेटा 2 मिनटं, ते बघतील की त्यांना जागा आहे का. जागा नसला तर ते नाही बसतील, परंतु त्यांना जर इमर्जन्सी असली तर ते उभं पण जाऊ शकतात, बरोबर ना. बस एवढ्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर माझं सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ एस.टी. महामंडळपर्यंत पोहोचवा, जे मेन आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या व्यक्तींपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीला इमर्जन्सी असली तर त्यांनी गाडी थांबवली पाहिजे. बस माझं एवढंच म्हणायचं आहे. जय महाराष्ट्र.